सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। शपथविधी आधी फडणवीसांकडून सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन। 11 तारखेला उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी। अधिवेशनामध्ये 7 आणि 8 ला आमदारांची शपथ होणार। अजित पवार यांची माहिती। शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। 12 किंवा 13 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। शिंदे 100% शपथ घेणार। दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। येत्या काळामध्ये भाजपत शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार। अनिल पाटील यांची माहिती। शपथविधीसाठी अद्याप इतर कोणत्याही नेत्यांना निरोप नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाही। शरद पवारांसह राज ठाकरेंना देखील फडणवीसांचा फोन। शपथविधीसाठी निमंत्रण। बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण करणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बदनामी करणाऱ्यांना माफ केलं, हाच त्यांचा बदला। फडणवीसांचा विरोधकांना टोला। महायुतीचं सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, नाना पटोलेंची टीका। तर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना भेटून शुभेच्छा देणार, आव्हाडांचं वक्तव्य। आज शपथविधीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार। महायुती सरकारकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता। महायुती सरकारच्या शपथविधीसाठी इतर राज्यातील नेते दाखल। बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील मुंबईत। महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। 5 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 पोलीस उपायुक्त आणि 29 सहाय्यक पोलीस आयुक्त तैनात। विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही। 2.5 वर्षात प्रचंड त्रास झाला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावण्यात आला, बेईमानी झाली। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। अमित शहा आणि प्रियंका गांधींची भेट। प्रियंका गांधींकडून वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्याचं शहांना आवाहन। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।